नमस्कार. कॅनवामध्ये एका एज्युकेशन अकाउंटमधील प्रोजेक्ट आपल्या दुसऱ्या एज्युकेशन अकाउंटमध्ये कसे घ्यावेत, याची माहिती या व्हिडिओमधून पाहूया. सर्वप्रथम कॅनवाचं ॲप ओपन करायचं आहे. कॅनवाचं ॲप ओपन केल्यानंतर या ठिकाणी वर ज्या 3 रेषा दिसतात, याच्यावर क्लिक करून तुम्हाला आपलं अकाउंट कोणतं आहे ते चेक करायचं आहे. अकाउंट चेक करण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला या छोट्या बाणावर क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुमचं अकाउंट कोणतं आहे लक्षात येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं तुमचं मेल आयडी दिसेल. हा मेल आयडी काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर याच्या खाली त्याच्यासाठी असणारे जेवढे टीमचे अकाउंट आहेत, एज्युकेशन केलेले, ते सगळे अकाउंट दिसणार आहेत. या प्रत्येक अकाउंटमध्ये तुमचा कोणता ना कोणता प्रोजेक्ट सेव्ह असणार आहे. आता समजा सुरुवातीचं जुनं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, की ज्याच्यामध्ये तुमचे प्रोजेक्ट आहेत. उदाहरणार्थ व्ही-पी स्किल्स कोर्सेस या अकाउंटमध्ये तुमचे प्रोजेक्ट आहेत. तर त्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे हे अकाउंट आता वर येईल. आता बघा, ते अकाउंट ओपन झालेलं आहे आणि त्या अकाउंटचे प्रोजेक्ट्स तुम्हाला इथे दिसतील. सर्व प्रोजेक्ट बघण्यासाठी या प्रोजेक्ट याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्ही जे तयार केले होते, ते सगळे प्रोजेक्ट इथे तुम्हाला रिसेंट डिझाईन्समध्ये दिसतात. हे सगळे प्रोजेक्ट तुमचे या ठिकाणी असणार आहेत. आता ह्यातला जो कोणता प्रोजेक्ट तुम्हाला तिकडे न्यायचा आहे, त्या प्रोजेक्टला तुम्हाला ओपन करायचा आहे. आता दाखल मी हा लोगो बनवलेला जो प्रोजेक्ट आहे त्याला क्लिक करतो. आता बघा, हा माझा प्रोजेक्ट ओपन झालेला आहे. पूर्ण ओपन होऊ द्यायचा आहे, थोडासा वेट करून आणि त्याच्यानंतर इथं वर तुम्हाला एक बाण दिसतो, त्या बाणावर क्लिक करायचं आहे. म्हणजे हा शेअर करण्याचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये शेअर लिंक नावाचा एक ऑप्शन आहे. हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. याला क्लिक केल्यानंतर इथं लिंक शेअर करत असताना कोणत्या प्रकाराने शेअर करायची आहे ते दाखवलं जाईल. इथं एनीवन विथ द लिंक आणि कॅन एडिट हे ऑप्शन चालू असले पाहिजेत. हे जर ऑप्शन नसतील तर याच्यावर क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता. एनीवन विथ द लिंक आणि कॅन एडिट असे ऑप्शन चालू पाहिजेत. आता हे झाल्यानंतर खाली कॉपी लिंक नावाचं निळं बटन दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपली लिंक तयार झालेली आहे, कॉपी झालेली आहे. आता याच्यातून कुठेही शेअर न करता किंवा तुमच्या स्वतःच्या WhatsAppला तुम्ही शेअर करून घेतला तरी चालण्यासारखं आहे. बॅक घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे, पूर्णपणे याच्यातून बॅक यायचं आहे. आणखी एकदा बॅक यायचं आहे आणि आता पुन्हा एकदा आपल्याला अकाउंट चेंज करायचं आहे. कारण आपण सध्या जुन्या अकाउंटमध्ये आहोत. आता नवीन अकाउंटमध्ये येण्यासाठी पुन्हा एकदा ह्या 3 रेषेवर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा हा जो छोटा बाण आहे याच्यावर क्लिक करायचा आहे. कारण अजून अकाउंट चेंज केलेलं नाही आपण. आणि सध्या अजूनही आपलं व्ही-पी स्किल्स कोर्सेस हेच अकाउंट चालू आहे. आता आपल्याला हे जे आपला प्रोजेक्ट आहे नवीन अकाउंटमध्ये म्हणजे व्ही-पी स्पेस स्किल्स या अकाउंटमध्ये आणायचं आहे असं समजा. कारण सध्याचं लेटेस्ट आपलं अकाउंट हेच आहे. व्ही-पी स्पेस स्किल्स याच्यावर क्लिक करायचं आहे. जेणेकरून ते अकाउंट वर येईल. ह्याच्यावर मी क्लिक केलं. बघा आता ते अकाउंट वर आलेलं आहे. खात्री करण्यासाठी तुम्ही याच्यावर पुन्हा क्लिक करून बघू शकता. याच्यावर बघा, आता जर आपण क्लिक केलं, तर इथं नावाच्या खाली सुद्धा तुम्हाला ते अकाउंट सर्वात वर आलेलं आहे. व्ही-पी स्पेस स्किल्स हे अकाउंट वर आलेलं आहे. आता जर तुम्ही बॅकला गेला, याच्यातून पूर्ण बॅक जायचं आहे आणि आता Google Chromeचा ब्राउझर ओपन करायचा आहे. Google Chromeचा ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं Google Chromeमध्ये ती लिंक पेस्ट करायची आहे. थोड्या वेळापूर्वी आपण कॉपी केलेली. पेस्ट करायची आहे आणि सर्च करायची सर्च केल्यानंतर कधी-कधी तुम्हाला डायरेक्ट असा प्रोजेक्ट ओपन होईल किंवा कधी-कधी तुम्हाला Googleमध्ये लॉग इन करायला सांगितलं जाईल किंवा Google अकाउंट सिलेक्ट करायला सांगितलं जाईल. तर अशा वेळी ते अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. सुरुवातीला तुम्ही जो मेल आयडी बघितला होता. कारण Canvaला तुमचं कोणतं अकाउंट आहे, ते अकाउंट सिलेक्ट करायचं आहे. आता हा प्रोजेक्ट तुमचा ओपन झालेला आहे. तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं आहे. एकदा का हा प्रोजेक्ट तुमचा ओपन झाला, की याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि आता Googleच्या आपल्या Canvaच्या ॲपमध्ये यायचं आहे. Google Chromeमध्येच काम करायचं नाही, Canvaच्या ॲपमध्ये यायचं आहे. आता जर तुम्ही बघाल, तर या ठिकाणी खाली जो प्रोजेक्ट्स नावाचा टॅब आहे, याला क्लिक करून बघा तुम्ही. तो जो प्रोजेक्ट आहे, तुमचा नवीन अकाउंटमध्ये आलेला आहे. इथं पहा, आता हा प्रोजेक्ट तुमचा दिसतोय. अशा पद्धतीनं ह्या
टप्प्याटप्प्यानं तुम्ही काम करून तुमचे सर्व जुने प्रोजेक्ट तुम्ही नव्या अकाउंटमध्ये आणू शकता. सुरुवातीला तुम्हाला जुना अकाउंट निवडायचा आहे. त्या प्रोजेक्टची लिंक तयार करून कॉपी करायची आहे. त्याच्यानंतर जुन्या अकाउंटमधून नव्या अकाउंटला शिफ्ट करायचं आहे, म्हणजे अकाउंट चेंज करायचं आहे. Google Chrome ब्राउझरमध्ये जायचं आहे. ती लिंक पेस्ट करून अकाउंट ओपन करायचं आहे आणि Google Chromeमधून बाहेर पडून पुन्हा तुम्हाला Canvaच्या ॲपमध्ये यायचं आहे. एवढी प्रोसेस केली की तुमचे सर्व प्रोजेक्ट नवीन अकाउंटमध्ये येतात. धन्यवाद.